आत्ताची आपली सुरुवात आहे नाही तेवढं जन्नत बघ. नाही दोस्त, एक लास्ट लास्ट कमान म्हणतात. पाठ लागली आता. असं वाटतंय बेड कुठे आहे कळत. एक वेळेस मी जर्मनीतून इंडियाला आलोय, सरांच्याकडे येतो. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी अमित थोरात, सर्टिफाइड फिटनेस कोच. आज आपण बघणार आहोत चेस्ट अँड ट्रायसेप्सचा वर्कआउट. त्याचबरोबर आपला सपोर्ट करेल आपला मंदार. त्याची जर्नी एक फिटनेस जर्नी एकदम बेस्ट आहे, कारण तो महाराष्ट्र ते जर्मनी आणि जर्मनीमध्ये तो भरपूर स्पोर्टच्या इव्हेंटमध्ये सहभाग घेतो आणि त्याच्यानं भरपूर त्याने कॉम्पिटिशन सक्सेसफुली पूर्ण केलेत. तर आपण आज त्याच्याबरोबर वर्कआउटची आपली जर्नी बघूया. त्याचबरोबर त्यांना जर्मनीमध्ये कसा फिटनेस त्याची सुधारणा करतोय किंवा कसं तो फेस करतोय त्या गोष्टी आपण त्यात घेत राहूया आधीमध्ये. सो पहिल्यांदा मेन गरज आहे ती वॉर्मअपची. विदाउट वॉर्मअप एक्सरसाइज न केल्याचे खूप दुष्परिणाम असतात. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे त्या पोझिशनमध्ये माघारी जाऊन ट्राय करा हा पाय तुमच्या टाचेवर उचलायचा. त्याच्यामुळे तुमच्या काव्स रिलीज होतात. एका साईडला 5 वेळा केलं सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट ओके. ह्यानंतर नेक्स्ट वॉर्मअप एक्सरसाइज, हा लेग स्ट्रेच करा, बेंड नका करू, स्ट्रेच. आणि ह्या पोझिशनमध्ये जावा. ट्राय करा तुमचा एल्बो जमिनीला टच होईल. ओके. चेंज. ह्यानंतर नेक्स्ट तुमच्या लेगसाठी मोस्टली ट्राय करा तुम्ही जेव्हा वर येताय तेव्हा ह्या लेगच्या पूर्ण सपोर्ट घेऊन आणि ह्याच्यावर फक्त स्टँडिंग. ह्या लेगवर जास्त, ह्या लेगचा सपोर्ट घेऊन वर उचला, ह्याच्यावर जास्त ताण देऊ नका. सेम आता ह्यामध्ये सेकंड व्हेरिएशन, ह्यामध्येच तुम्हाला पोझिशन होल्ड करायचे तुमच्या पुढे. सो इट्स लाईक हा लेग स्ट्रेच. सेम. अजून एक आहे ज्यामध्ये तुम्हाला जंप मारायचे पण ह्या लेगचा सपोर्ट घेऊ. फॉर एक्झाम्पल जमिनीवर जातो, बॉडी अप लिफ्ट करा, इथून ट्राय करा पुढं पुश करायचं. 1. हा जो बॅक जात आहे हा पूर्ण कव्हर करा, अर्धवट सोडू नका. हा यस.
8 किंवा 10 घेतले तरी ठीक आहे. आपण आज मंदार पहिला सेट आपण इन्क्लाइनचा डंबेल प्रेस घेऊ, त्याच्याबरोबर आपण ड्रॉप सेट आपण एक नवीन टेक्निक घेणार आहे, आपण तो आपण ऍड करूया. स्टार्टिंगला आपण लाईट वेटनं फक्त एक सेट किंवा 2 सेट फक्त वॉर्म अप सेट घेऊया, मसल ऍक्टिव्ह करू आणि नंतर आपण मेन एक्सरसाइजवरती जाऊया. स्टार्टला बसून घ्या खाली, पायाचा टान्स पूर्ण लॉक करा, बॅक अर्च करून चेस्टला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपला ड्रॉप सेट असल्यामुळे स्टार्टला शक्यतो होईल तेवढं वेट हेवी घ्यायचा प्रयत्न कर, नंतर आपण न थांबता मारून दे सेट. ओके, स्टार्ट. पाय खाली लॉक कर, थोडीशी इथं बॉडी अर्ज करायचा प्रयत्न कर, खाली लॉक उचल. इथं लॉक केला असतात पूर्ण खाली एकदम स्लो मध्ये घ्यायचा प्रयत्न कर, नंतर हे कंट्रोल मध्ये खाली पूर्ण स्ट्रेच दे, अप कर. 1 नंतर एक माइंड मसल कंडिशन म्हणतो आपण ना, त्यातलं एक आता तुमच्या इथे काय माहित नाही, पण मी पोरांना काय लावतो करायला, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म मारताय ना त्यावेळेस तुला जेवढं जमल तेवढं जास्त खाली जसा आपला हात दिल ना तरी चेस्ट अजून अप करायचा प्रयत्न कर. त्याने काय होतं, मसल जास्तीत जास्त तुला ताण पडतो आणि मसल तुझं लक्ष चांगलं राहतं. किती झाले आपले? 8 किंवा 8 9 10, come on, 11 and 12. Relax. Start. Connection. ड्रॉप सेट असल्यामध्ये आपण सेटच्या मध्ये रेस्ट जास्त घेतला नाही, वेट आपण चेंज करू. हा आपला सेट झाला त्यावेळी रेस्ट होईल एक प्रकारे, रेस्ट घेऊ नका. Come on, 3 down, 4. ज्यावेळेस तू वर होते म्हणतात त्यावेळेस ब्रीथ आउट कर आणि खाली जाऊन ब्रीथ इन कर, ब्रीथ आउट, इथं ब्रीथ इन कर, हे मुवमेंट. गुड. ब्रीथ आउट, ब्रीथ इन. Come on. Come on, start. स्लो आणि कंट्रोल मध्ये खाली घे. 1 2 3 4, come on, 5 6 7 8 9, one more and 10. Relax. हा झाला आपला ड्रॉप सेट. एक नंबर. जस्ट ट्राय करा, तुमची चेस्ट लिफ्ट करू नका. जेव्हा तुम्ही खाली आहे तेव्हा लॉक करा बॅकला लाईक दिस आणि ट्राय करा इथून पुन्हा पुश करायचा, सो दॅट तुमचं इन्क्लाइन बरोबर चेस्टवर जाईल. तुम्ही चेस्ट रिलीज केली तर तुमची ही पोझिशन होऊन जाईल. हा जो तुम्ही ट्राय केलाय जो कॉम्पॅक्ट करायचा तो पूर्ण रिलीज होईल आणि तुमचा चेस्टवर नाही जाणार, तुमचा आर्मवर घुसेल. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10. Perfect. 12. Next 15. Come on. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Come on, 2 more. 11. Nice. 12. Yep. Come on. 1, 2, 3. Right. 4, 5, 6, 7. Come on. 8, 9, 10, 11. One more. 12. आपला मित्रांनो पहिला सेट झाला, पण पहिल्या सेटला ड्रॉप सेटला चेस्टचा बहुतेक भरपूर ताण पडलेला आहे. थोडा आपण रेस्ट घेऊया. साधारण आपण एक रेस्ट पिरियड आपला 1 ते 2 मिनिटं ठेवायचा. जर तुमचा अजून ह्याच्या पुढले आपले सेट आपण सुपर सेट घेणार आहे. आपला पहिला सेट कम्फर्ट मुवमेंट होता चेस्टसाठी, त्याचबरोबर आपण बाकी गोष्ट आपण त्याच फॉलो करत जाऊया. सो आता आपण ड्रॉप सेट घेतला. मी पहिला ड्रॉप सेट पहिल्यांदा घेतला ह्या एक्सरसाइज मध्ये इनक्लाइंडवर. मी आजपर्यंत इनक्लाइंडवर कधीच ड्रॉप सेट घेतला नाही आणि जो फील आहे पहिल्या ड्रॉप सेट नंतर मला असं वाटतं तुम्ही खरंच ट्राय करायला पाहिजे. आताची आपली सुरुवात आहे, तेवढं जन्नत बघ. आता आपला फर्स्ट सेटला ड्रॉप सेट, आता ह्याच्या पुढल्या आपण सेट्स फॉलो करत जाऊया. आता आपला सेकंड सेट मित्रांनो आपण फ्लॅट बेंचचा डंबल प्रेस घेणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण सुपर सेट इन्क्लाइनचे पुशअप घेणार आहे. तर चला आपण चालू करूया. मला स्टार्टला काय करायचं, बाजूला हा पाय घेतला हा थोडा पाठीमागं ठेव बेंचच्या. एक आता थोडंसं बॉडी अर्ज कर पूर्णपणे आणि वेट शोल्डर पार्ट ट्राय करून ठेवायचे. चेस्टवरचे पूर्ण ताण दे, स्लोली डाऊन कर. ओके, स्लो कंट्रोलमध्ये थोडा आत ठेव. अप 1 कंट्रोलमध्ये. ज्यावेळेस तुझा डंबल्स खाली येईल त्यावेळेस नाकाने श्वास घ्यायचा प्रयत्न कर आणि ज्यावेळेस तू वर जाशील तर तोंडातून श्वास बाहेर सोडायचा प्रयत्न कर. शिव डाऊन स्लो आणि कंट्रोलमध्ये. 3 come on. 4, 5, 6, 7, come on. 8, 9 and 10. Stop. 11. One more. 12. लगेच आपला सुपर सेट इन्क्लाइनचे डंबेल्स पुशअप घेऊ आपण. पाय लॉक कर, चेस्ट अप कर. परफेक्ट फॉर्म. 1, 2, 3, come on. 4, 5, 6, come on. 7, 8, 9 and 10. Relax. Come on. 1, 4,
6, 7, 8, 9, 10. लगेच त्याच्याबरोबर सुपर सेट आपण इन्क्लाइनचे पुशअप घेतोय. डंबलची पोझिशन घ्या, पाय लॉक, चेस्ट पूर्ण अप. चेस्ट तुला जेवढं जमल तेवढं खाली गेल्यावर स्ट्रेच करा. अजून एक गोष्ट म्हणजे ट्राय करा तुमची चेस्ट तुमच्या शोल्डरच्या लाईनच्या पुढं किंवा तिथपर्यंत असेल. अशा पद्धतीने आपण ह्याचे 3 सेट घेणार आहे व्हेरिएशन मधनं. आपण हा आपला फर्स्ट सेट. अशा आपल्याला अजून 2 सेट होतील. आपण प्रत्येक सेटला तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वेट वाढवायचा प्रयत्न करत जावा. कारण पहिल्या सेटला जर हेवी वेट घेतलं तर तुमचा सेट हा पूर्ण होणार नाही. प्रत्येक सेटला साधारण वेट तुमच्या प्रत्येक थोडं थोडं वाढवायचा प्रयत्न करा. कंट्रोल मध्ये खाली एकदम खाली पूर्ण स्ट्रेच कर मसल. येता बॉडी ट्रे शोल्डर ट्रे कर ठेवून अप. ब्रीथ आउट, ब्रीथ इन. शक्यतो टेम्परेचरवरती जुळवू नको एकमेकाला. हा थोडा डिस्टन्स ठेवा. ओके 3 कम ऑन 4 5 6 7 8 9 and 10. Relax. 11 and 9 goes. Come on, 2, 3, 4, come on, 5, 6, come on, 7, 8, come on, last 2, 9, come on, one more, come on. एक नंबर. माझी वर्कआउटची जर्नी म्हणाल तर त्यापेक्षा मी अगोदर सांगतो, माझं वेट 105 किलो होतं जवळपास 2 वर्षापूर्वी, किंवा मी जर्मनीला फ्लाय केलं त्यावेळेस. आणि वडिलांची डेथ झाल्यावरती त्यांचा हार्ट अटॅकनं काइंड ऑफ डेथ झाली, जो की मला ट्रिगर पॉईंट होता. आणि मी माझी फिटनेस जर्नी तेव्हापासून चालू केली. सो मी तुम्हाला एवढं सांगेल की अशी कोणती वेळ नाही आहे की त्याच परफेक्ट किंवा त्या स्पेसिफिक वेळेला तुम्ही जिम किंवा वर्कआउट किंवा काही कोणताही स्पोर्ट्स चालू करा. आहे या मोमेंटला चालू करा, तुम्हाला रिझल्ट्स नक्की दिसतील. बॅक रिट्रॅक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 9. Come on. 10. Relax. Back up. 1 2, come on. 3 5 6, come on. 7 8 9, one
Get separate applause. Come on. Go on. One. Stay. 2, 3, 4, 5, 6, 7. Come on, hurry up. 8, last two, come on, Mandar. नेक्स्ट सेट घेणार आहे आपला इंक्लाइनचा फ्लाय, त्याच्यावर सुपर सेट आपण फ्लॅटचे पुशअप घेणार आहे. त्यात आपण रजिस्टर बँडचा उपयोग करणार आहे. तुम्हाला तो ऑप्शनल असेल, जर तुमच्याकडे असेल तर यूज करा, नसेल तर तुम्ही पाठीमागं थोडं तुमच्या क्षमतेनुसार पाठीमागं प्लेट ठेवून ऍड केलं तरी चालतंय. पाय लॉक कर. बस अप बॉडी अर्ज कर आणि उचल वरती. आधीपर्यंत मुवमेंट वर घे, उचल, हा लिफ्ट कर, इथं असा आडवा कर हात केलास. बॉडी रिट्रॅक्ट कर, शोल्डर चेस्ट अप अर्च. ओके, कर फ्लाय मुवमेंट. स्ट्रेच. 1, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. 2, ब्रीथ. 3, 4. आहे तर खाली कर, थोडं बेंड कर नॉर्मल. लय खाली जाऊ नको, हात लय खाली स्ट्रेच होतोय. ओके, 4. थोडा बेंड ठेव नॉर्मल. 5, कम ऑन. 6, तान दे. 7, 8, कम ऑन. कंबर सुलो, कंबर खाली ठेव, कंबर खाली टेक. इंक्लाइन करणार आपण. तू कंबर वर घेतला ना की आपला फ्लॅट होणार हात. 1, 2, कम ऑन. 3. त्याच्यावर खाली घ्यायचं. ओके, किती मारलेस? लास्ट 4. कम ऑन. 1, 2, come on, last 2, Mandar, last 2. 1 more. One. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मित्रांनो, याच्याबरोबर आपण लगेच पुशअप ऍड करणार आहे. आपण रजिस्टरमेंट घेतला, हा पूर्ण ना साईडला दाबा. आपल्या चेस्ट बॅकवरती आपला पूर्ण याचा सपोर्ट घ्या, जेणेकरून हलणार नाहीये. ओके, घेतला खाली, नॉर्मल बसा गुडघ्यावरती, हात पण खाली टेका पूर्ण, म्हणजे तुमची बॉडी हलणार नाही जागेवर. पकडलं मुवमेंट लॉक करायची, चेस्ट अप करून एकदम कंट्रोल मध्ये. रजिस्टर बँडमुळे आपला मसलला कॉन्ट्रॅक्ट चांगला येतो आणि तुमचं पूर्णपणे लक्ष माइंड टू मसल कंडिशन चांगलं व्हायचा प्रयत्न करतो. स्लोली डाऊन करायचा. मित्रांनो, हा एकदा सेट फॉलो करा, तुम्हाला नाही कळतील हा प्लॅन म्हणजे काय. कसं आहे, कुठलीही गोष्ट तुम्ही बघण्यात आणि स्वतः करण्यात बरोबर फरक आहे. हा प्लॅन आपला कसा आहे, हा तुम्ही पूर्णपणे फॉलो केल्यावर तुम्हाला लक्षात येईल सेट ते.
घेणार आहे. मित्रांनो रजिस्टर बँड किंवा असं वेट तुम्ही तिकीट ट्राय करू शकता. दोन्ही ट्राय केले त्यावर स्लोली अप 1 कंट्रोल फॉर्म मध्ये स्ट्रेच 2 come on 3 4 come on 5 come on 6 come on last 4 फक्त म्हणणार लास्ट 3 पुढे वर नाही मार पुढे सर पुढं तर मित्रांनो तुम्हाला सेट केलं नाही तर तुम्ही सेट थांबायचं नाही तुमच्या निवडते घ्यायचं आणि काय होतं बाय तुम्ही का थोडी पास व्हायचा फॉर्म कर स्ट्रेच पूर्ण आगली अप कम ऑन लास्ट गो हा वन मोर मित्रांनो हा व्हिडिओ अजून लय खूप मोठा होईल त्यामुळे आपण फक्त 2-2 सेट पूर्ण करतोय. तुम्हाला वाटलं तुम्ही ह्याचे सेट प्रत्येकात 3-3 सेट पूर्ण करा. प्रत्येकात 3 सेट रिपिटेशन साधारण आपण त्याचे घेणार आहोत 10 ते 12. रेस्ट पिरियड आहे आपला प्रत्येक सेटच्या मध्ये 1 ते 2 मिनिटांचा. मित्रांनो आपला नेक्स्ट सेट आपला आहे बॅक फ्लाय. त्याचे आपण घेणार आहोत सेट 5 रिपिटेशन 12 घेणार आहोत म्हणजे 12 रिपिटेशन घेणार आहोत प्रत्येक सेटचे आपण. अशा आपण 1 मिनिट रेस्ट घेऊन टोटल आपण 5 सेट पूर्ण करणार आहोत. या 5 सेट मध्ये तुम्ही पूर्ण हे करा तुमचा चेस्टचा पूर्णपणे ताण पडायचा ही मशीन करते. स्टार्ट होऊन पाय लॉक कर पूर्ण चेस्ट रिट्रॅक्ट कर हात एकदम अप 1 दाबून ठेव घट्ट एकदम मजबूत 1 2 3 4 5 come on 6 7 come on 8 9 and 10. खाली बसला पूर्णपणे पाठीमागं जेवढं जमल तेवढं मागं शोल्डर अप टाईट करून ठेवायचं. आपले बॉडी पुढे घ्यायची नाही. ही पकडला येतं ग्रिप टाईट ठेवला हात आणि थोडा आपला हात आत कप करायचे. चेस्ट अप करून हा फॉर्म ठेवायचा बरोबर आणि 1 4 5 6 7 8 9 and 10.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेवढा तुमचा चेस्ट वरती कंट्रोल असेल तेवढा तुमचा चेस्ट मसल हा ग्रोथ चांगला होतो. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे जाता त्यावेळेस चेस्ट वर पूर्ण लोड घ्या आणि दाबताना तुमचे चेस्ट मध्ये पूर्णपणे आखण्याचा प्रयत्न करा. ओके. मित्रांनो, असे सेम आपण याचे 5 सेट पूर्ण करूया. आपल्यापेक्षा तर वेळ कमी आहे, हा तुम्ही सेट पूर्णपणे 5 मारा, कारण व्हिडिओ आपला लय मोठा होईल. याच्यानंतर आपण घेणार आहोत ट्रायसेप सेट. आपण त्याचा सेट बघूया, ट्रायसेप सेट कसे घेणार आपण आहोत. आपला नेक्स्ट सेट असेल क्लोज ग्रिप ट्रायसेप साठी. आपण ट्रायसेप पूर्ण सेट घेणार आहे. हा आपला असणार आहे एकदम नॉर्मल सेट. आपण घेणार आहे 3 सेट रिपिटेशन 8 to 12 च्या दरम्यान तुम्ही ठेवा. साधारण 8 जातील किंवा 10 जातील, तुमच्या डिपेंड स्ट्रेंथवर आहे. आम्हाला त्यावेळेस फॉर्म पूर्णपणे हे करायचा. आता तुम्ही समजा ह्या बँच मध्ये असेल तर हा बार तुमच्या डोळ्याखाली येऊन त्या बरोबर उचलायला ग्रिप येते चांगली. थोडासा आपला क्लोज ग्रिप घ्यायचा. हा बार उचलला, चेस्ट पूर्ण अप केली आणि हा एकदम दाबून घट्ट ठेवायचा. ओके. चेस्ट अप ठेवून एकदम स्लोली ताण सरळ आपल्या ट्रायसेप मसलवर घ्यायचा. चेस्टच्या एंड आला पाहिजे तुम्ही बरोबर आणि दोन्ही एल्बो आपले आहेत ना त्या डिस्टन्स न खाली जाऊन द्या. सगळा लोड ट्रायसेप वरती थोडीशी मूव्ह झाली पाहिजे, फिरली पाहिजे. डाऊन इथं वाकव बरोबर. ट्रायसेप पुश कर. स्लो डाऊन. तुला मंदार जेवढं जमल ना तेवढा तुला ट्रायसेप मसल कम करायचा प्रयत्न कर. एकदम स्लोवर ट्रायसेप वरती अप कर. 3 कम ऑन. स्लो डाऊन. 4 5 come on. 6 7 अरे 8 9 10. Next set.
One more. रेस्ट खर्च करून कंट्रोल फॉर्म येते तिथे बरोबर खाली करी ट्रॅक ट्रायसेप जोड घ्या ट्रायसेप पूर्ण तिथे खाली स्लोरी हेच खाली बॉडी का नाही एकदम अशा झटका देऊ नकोस वन ही मोमेंट स्लो टाकू कसं होतं मसलला एक पंप देणं आणि एक झटका देणं झटका दिल्याने आपल्याला जॉईंट चेंज होऊ शकते त्यामुळं आपला मसल वाढायचा पूर्णपणे मसलवर लक्ष असते ते झटका देऊन बॉडीला इंजुरीज होणार आहे तुझे कमा झालं. वन 2 तर मित्रांनो मी जेव्हा सुरुवातीला जिम चालू केली होती नुकतीच त्यावेळी माझा फॉर्म बरोबर नसायचा आणि मी एक्स्ट्रा वेट घ्यायचो तर द बेस्ट थिंग किंवा सगळ्यात भारी गोष्टी वेट कमी ठेवा पण तुमचा फॉर्म बरोबर करा जेणेकरून तुमचा बरोबर मसल हिट होईल. मित्रांनो आपला नेक्स्ट सेट राहील आपला ट्रायसेप डिप्स हा आपला असणार आहे सुपर सेट त्याच्याबरोबर आपण घेणार आहोत रोपचा पुश डाऊन हे दोन्ही आपण सेट साधारण रिपिटेशन आपण घेणार आपण 10 ते 12 ह्याचे राहतील सेट आपले 5 सेट राहतील हा आपला एकदम लास्ट आणि आपण म्हणतो ना सेटचा एक प्रकारे पूर्णपणे मसल लास्ट आपला आउट आहे एकदम मसल मधून त्यामुळे घेणार मसल आपण हा आपला लास्ट सेट आहे हा फॉर्म घ्यायचा बसताना बेंच एकदम क्लोज बसा हात घासून ठेवा एल्बो आत राहतील आणि आपले पायाची जी टाच आहे ते थोड्या उंचावर ठेवा स्लोली पुढे यायचं चेस्ट पूर्ण अप ठेवा आणि कंट्रोल फॉर्म मध्ये आपले एल्बो आत ठेवून स्लोली ट्रायसेप वरती जोड घ्या आणि दाबता वेळ ट्रायसेप पूर्ण दाबा 1 2 जास्त खाली जाऊ नका जेणेकरून तुमच्या शोल्डरवर ताण जाईल फक्त आपला ट्रायसेप पंप होईल अशा रेंज मोशन मधून सेट मारायचा प्रयत्न करा. सुपर आहे मध्ये रेस्ट घेऊ नका एकदम टाइट ठेवा ग्रिप पायातल्यानंतर समान चेस्ट अप हात रिट्रॅक्ट थोडी बॉडी झुकवून पूर्ण खाली ट्रायसेप पंप करायचा स्लोरी वरती स्लोरी खाली 6 7 8 9 10 11 13 1 slowly खाली 2 perfect boss 3 4 5 6 7 8 come on 9 10 याच्याबरोबर सुपर हिट लगेच आपला 12 ले वापस आपण किक बॅक झाला मग किक बॅक नाही झाला मुंबई थोडे पाठी मसाला लागेल बाकी मोमेंट बस स्ट्रेच मित्रांनो जर तुम्हाला वाटलं हा सेटला तुमचा ताण तुमची स्ट्रेंथ चांगली आहे
ताण कमी पडतोय तर तुम्ही या सेट वरती तुमच्या मांडीवरती तुम्ही वेट ऍड करू शकताय. चेस्ट पूर्णपणे अप, स्लो आणि कंट्रोल मध्ये खाली. 5, 6, 7, 8, 9, 10. पायातलं ताण समान, बॅकअप. Down slowly. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Come on. 2, 3, 4, 5, 6. Come on. 7, 8, 9, 10. मित्रांनो थोडं वेट मी इन्क्रीज केलेलं आहे. अजून तुम्ही वाटलं तर वेट इन्क्रीज करू शकता, तुमच्या स्ट्रेंथवर आहे. फक्त असंही घेऊ नका की तुम्हाला काय इंजुरी होईल. वेट नॉर्मल घ्या आणि तुमचं सेट एन्जॉय करा. Five, 6, 7, 8, 9, 10. तर मित्रांनो मी तर हा सेट केलाय. तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये पण हा प्लॅन ऍड करा आणि बघा काय चेंज दिसतोय तुम्हाला ह्या प्लॅन नंतर. 100% तुम्हाला वेगळा फील येईल त्यावेळेस. आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला प्लॅन. आणि जर काय तुम्हाला फॉर्म मध्ये काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही अजून रिकमेंडेशन्स आहेत तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. Three, 4, 5, 6, 7, 8, 9, one more, 10. Give it for the rest. Alita
हा सेट पहिल्यांदा मारला, खरं सांगतो वाट लागली. आता असं वाटतंय बेड कुठे खरं तर ट्रायसेप पूर्ण बेकार. काय म्हणतो आपण, ब्रेक केलाय बरोबर सरांनी पहिल्यांदा आणि नंतर फटीक पर्यंत नेऊन त्याला बरोबर पुन्हा बिल्ड केलाय. म्हणजे मी असं जरी केलं तरी मला फील होतंय. ऍक्च्युली पोझिंग पण द्यायला जीव नाही अंगात. नक्की सेट ट्राय करा. आज आमच्या ट्रायसेपच्या मोस्टली ट्रायसेपच्या चिंध्या झाल्यात. चेस्ट पर्यंत तरी मी सर्व्हाइव्ह केलं माझ्या फुल स्टॅमिनावर. ट्रायसेपचं शेवटचं सुपर सेट फाटून आली. पण उद्या बॅक बायसेप आहे, तर सगळ्यांनी बघा उद्याचा एक्सरसाइज. त्यासाठी फॉलो करा युवा फिटनेस ऑफिशियल पेजला. तर खरं सांगतो मी मागच्या 2 वर्षापासून सरांच्याकडं प्रत्येक वेळेस मी जर्मनीतून इंडियाला आलोय सरांच्याकडे येतो, अमित सरांच्याकडे. जिम आतमध्ये किंवा अजून काय 10 कारण सगळीकडे असणार आहेत, पण ट्रेनर महत्वाचा आहे आणि जो बरोबर गाईड करेल तो माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे अमित सरांच्याकडं नक्की या एकदा तरी आणि भेट द्या युवा फिटनेस जिमला तर याच, पण युवा फिटनेस चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की.